Download the Z5 app now. झी मराठी वाहिनीवरील सनई चौघडे या मालिकेत रोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी जय शर्वरी यांच्यातील जवळीक वाढत चालली आहे. जय स्वतःमध्ये रोज नवे बदल घडवत आहे आणि त्याचं कारण आहे शर्वरी परब. शर्वरीसारखं स्वच्छंदी जगायला जयला सुद्धा आवडू लागलंय. त्यामुळे कामाचा ताण, सतत बिझनेस मीटिंग यातून वेळ काढत स्वतःसाठी जगणं हा जयचा स्वभाव नव्हता. पण शर्वरीमुळे तोही आता मनसोक्त जगू लागला आहे. सध्या प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत आहे. सगळ्यांनाच गणेशाच्या येण्याचे वेध लागले आहेत. बाप्पाला वाजत गाजत आणण्यासाठी ढोल पथकांची सुद्धा तयारी आणि सराव सुरू आहे. शर्वरी देखील एका ढोल पथकात असते. त्यामुळे सरावासाठी ती जयला महत्वाचं काम असल्याची थाप मारते आणि कंपनीतून थेट सरावाला जाते. नेमकं घरी जात असताना जय तिला ढोल वाजवताना पाहतो आणि तिथे जाऊन जाब विचारतो. यावेळी शर्वरी जयला म्हणते की बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल वाजवण्यात काय मजा आहे ती तुला नाही कळणार. ही आपली संस्कृती आहे. बाप्पाला वाजत गाजत घेऊन येण्याचा आनंद वेगळाच आहे. यातलं पावित्र्य अनुभवायचं असेल तर एकदा तरी तूही वाजवून बघ. शर्वरीच्या सांगण्यावरून जय ढोल बांधून घेतो आणि मस्त वाजवण्यात रमून जातो. किर्लोस्करांसोबत मीटिंग करायला हवी. आता कनेक्ट करूया. माझं जरा अर्जंट काम आहे. हे इम्पॉर्टंट काम होतं तुझं. हे ढोल पडवायचं. ढोल ताशाना ही आपली संस्कृती आहे. वाजत गाजत बाप्पाचं आगमन होतं. बाप्पा आल्याचा आनंद असतो हा. यात काय पावित्र्य आहे ना, ते वाजवल्याशिवाय नाही करणार तुला. खरंच एकदा वाजवून बघ. जयेश, त्याला ढोल बांध. शर्वरीच्या एका शब्दावर ढोल वाजवणारा जय आता तिच्या तालावर नाचू लागला आहे. या ढोलासोबत त्यांच्या लग्नाचे सनई चौघडे कधी वाजणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच. Download the Z5 app now.